पोटाला चावला अशी नाही, छातीला चावला मुद्द्याच्या जागेवर चालले आप्पा. काय गोष्ट आहे अप्पा? हो, मुद्दाला जागावर चावले. अरे मुद्द्याच्या जागेवर चावला, मुद्द्याच्या जागेवर चावला. कुठं चावला? गालावर. घराला चावला. भाऊ, माझा एक वसूल आहे. जिथे इंचू चावला तिथं मी पप्पी घेतो. पप्पी घेतली इंचू उतरतो. हो, आज ना दिवस पालावर बागा नाही. तोंडात मंत्र आहे माझ्या लिंबाच्या पानात तुला मध्ये राख. नाही 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 पप्पी तुम डोकाल चालवी पण दमकातच केलाय ना. परंतु थांब, मी इंच उतरवतो. पण एक लक्षात ठेव, इथे तिसरा मनुष्य नको. पप्पी घेतो पण तिसरा मनुष्य नको. अगं तिसरा मनुष्य जरी असला ना तर इंचू चढतो म्हणून उतरत नाही. तुम्ही मागे जा. अरे देखो दे ना, मागे जा. बाईचा त्रास होतोय, बाईला त्रास होतोय. मागे जा लवकर, जा लवकर. तुमचा उपकार कधी विसरणार नाही. अरे भाऊ काही दीर्घम शेका. अरे अजून ओ भाऊ माणूस आहे का? कोण आहे? बाईने बोलू बी देत नाही आणि डायरेक्ट मिळून गेला. बाई तुम्ही माझ्या शब्दाला मान दिलेला आहे आणि माझ्याबद्दल तुम्ही काहीतरी नाटक चांगलं रचवलं आणि आज माझ्या मनाची अपेक्षा परिपूर्ण केली म्हणून माझं प्रांजल बरं का, बटूळ नाही. प्रांजल म्हणताने कारण या ठिकाणी तुम्ही आले ना, तुमचं बोलणं अरे काढा ना. अरे फाशी घ्यायला काय समजी रे बाप. हो भाई, कोणी भी मालक को मारता है. विचार तुझ्या पत्नीला. तू दादा सुधारला. जोबा तडे नको झोपू. लिचोय तडे आधी पड. काय काढले जिचू चावणार नंतर बी काय तोंड माझे काय पप्पीसाठी नाटक करायला असतं. एवढा बेकार ना चुचा बांधलीस पप्पीला लाव साला. इच्छू चावलं तुझ्या नवऱ्याला. आणि मग काय करू मी? कोणत्या नाल्याकडे उतरते? रडतोय
अरे अरे काय इंचू पाहायला चावला नाही, मग हाताला नाही ना, मग पोटाला चावला नाही ना, छातीला चावला नाही ना, कानाला चावला असे कानाला नाही, मग भाऊ हाताला नाही, पायाला नाही, पोटाला नाही, छातीला नाही, गालाला नाही, मग कुठं चावला भाऊ? दुश्मन का तुला ती जागा सापडली होती का? ती कोणाला वाईट करत नाही ना, का टंका मारा. मग कुठं चावला भाऊ? पुल्लाला चालले, चल पपिले पटका मारले. अरे काय कबाड, निंबाचा पाला आणा, टाकतो मी आले आले पपिले पटकाना. अरे कुशल रात आला चुल्याची टाकली ना, चाल उगाले. एक काम कर, तुला सर मोठ राहील ना, आता बी नको लिहू, आता बी नको लिहू, ते मग बोसते त्याने वट लाव, त्याने कसा करशी असं कसं करशील. आता समजलं मला भाऊ, तुझ्या पत्नीची पप्पी घेतली म्हणून हे नाटक करतोय तू. त्यातला मनुष्य नाही, मी पाटील आहे. तुझी पत्नी माझ्या मुली समान आहे, पोटाच्या मुली समान आहे. तिचा स्वभाव आवडला म्हणून मी तिची पप्पी घेतली. कोण तू? पाटील. पाटील हो, पाटीलचा अर्थ कळतो का तुम्हाला? म्हणजे पाटील. हा, किती अक्षर आहे? 3. पा म्हणजे पालन करणारा, टी म्हणजे गावाची एकटी टिकवणारा, ल म्हणजे संपूर्ण गावावरती लक्ष देणारा. तेना मधला नाहीये तू. मग पा म्हणजे डायरेक्ट पापी साला तू. टी म्हणजे टीका काढणार, आणि ल म्हणजे बिलकुल लबाडे तू. पप्प्याले फिरसतो का काय? तो मायना टाकली ना, गरीब ना कर माझा काटा का तू चांगलं खाणार नाही तू. या महिन्याने महाशिवरात्र खाणार नाही, 15 अक्षी जन्मा मरी अशी